नमस्कार. टार्गेट एमपीएससी या ऑनलाईन अकॅडमीमध्ये आपले स्वागत आहे. मी सूरज वागसकर. नुकत्याच लागलेल्या राज्य आणि कलात्मक माझी उपशिक्षण अधिकारी या पदावर नियुक्ती झाली आहे. महाराष्ट्रातील समाज सुधारक एक नवीन दृष्टिकोन या सिरीज अंतर्गत आपण आज राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्याविषयी माहिती पाहणार आहोत. राष्ट्रसंत यांना आपले राष्ट्रपती होते, त्यांनी राजेंद्र प्रसाद यांनी त्यांना नाव दिलं होतं. त्यांनी जे कीर्तनाच्या माध्यमातून समाज जागृतीचं काम केलं, यासाठी त्यांना राजेंद्र प्रसाद यांनी राष्ट्रसंत ही पदवी दिली होती. त्यांची जी भजनं होती तिला खंजिरी भजनं असे म्हणत होते. त्यांनी कीर्तन आणि त्या भजनांच्या मार्फत गावी गावी जाऊन समाजात एक जागृती निर्माण करावी, एक आधुनिक विचार लोकांच्यात यावेत यासाठी त्यांनी खूप सारे प्रयत्न केले. आता आपण कोणतेही समाज सुधारक पाहताना त्यांचा सर्वात पहिल्यांदा म्हणजे कार्यकाळ पाहत असतो आणि त्यांनी कोणत्या क्षेत्रात नक्की काम केलं हे पाहत असतो. आपण राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पाहताना तोच अप्रोच घेऊन पुढे जाणार आहोत. तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा कार्यकाळ होता 1909 ते 1968. हा कार्यकाळ लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. त्यांचं मूळ नाव होतं माणिक बंडोजी ठाकूर इंगळे. हे नाव पण तुम्ही लक्षात ठेवा, कारण तुकडोजी महाराज हे त्यांचं तो पण नाव होतं. पण त्यांना नक्की आयोग असा प्रश्न विचारू शकतो तुकडोजी महाराजांचं खरं नाव काय होतं. तर हे नाव लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. माणिक बंडोजी ठाकूर इंगळे हे त्यांचं नाव होतं आणि त्यांचा जन्म कुठं झाला होता? यावली, अमरावती. म्हणजे त्यांचं कार्य कुठं असेल? अमरावती आणि विदर्भ भागात त्यांचं कार्य असेल, हे लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. म्हणजे अमरावती साईडला त्यांचे कार्य असते. आता प्रबोधन, मी मग सांगितल्याप्रमाणे त्यांचं प्रबोधन, खंजिरे भजने आणि कीर्तन या माध्यमातून त्यांनी समाजात जनजागृती करण्यासाठी काम केलं. ही दोन गोष्टी लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. खंजिरे भजने कोणाची आहेत? तर तुकडोजी महाराजांची आहेत. हे तुमच्या लगेच लक्षात आलं पाहिजे. आणि तो प्रश्न आपल्याला तो तसाच असणार आहे. त्यांचे मूळ जे काम असतं ना वरवरच, तेच तुम्हाला माहित पाहिजे. त्यामुळे आपण खूप कमी डाटा देतोय आणि जो महत्वाचा आहे तोच या ठिकाणी डाटा देतोय. त्यात त्यांचे कार्य पाहू. 1935 साली गुरुकुंज आश्रम मोजरी अमरावती येथे त्यांनी गुरुकुंज आश्रमाची स्थापना केली. गुरुकुंज आडकोजी महाराज त्यांचे गुरु होते. याच्यावर प्रश्न येऊ शकतो, त्यांच्या गुरूंचे नाव काय? साधू संघटना होती, अखिल भारतीय पातळीवर त्यांनी स्थापन केली. 1936 मध्ये गांधीजीचा सहवास त्यांना लाभला. तसेच राजेंद्र प्रसाद, पंडित नेहरू, मौलाना आझाद यांच्याशी त्यांचा परिचय झाला. भारत सेवक समाजात गुलझारी नंदा यांच्याशी त्यांचा संपर्क आला. म्हणजे जे राष्ट्रीय महत्वाचे नेते होते त्या नेत्यांशी त्यांचा संपर्क येत होता, त्यामुळे ते राष्ट्रीय चळवळीत ओढले गेले. त्यानंतर व्यायामाचे महत्व हा आदेश रचना ग्रंथ त्यांनी लिहिला. हे गरजेचं आहे, हे लक्षात ठेवायचं. व्यायामाचे महत्व हा त्यांनी ग्रंथ लिहिला. ग्राम ग्रंथ 41 अध्याय व 4645 ओवी असणारा हा त्यांनी ग्राम ग्रंथ लिहिला. त्यांच्या रचना हिंदी व मराठीत असत. 1942च्या चेलेच्या मध्ये त्यांनी तुरुंगात भोगला व तुरुंगात तिथे सुविचार स्मरणी हा ग्रंथ त्या ठिकाणी त्यांनी लिहिला. 1955 मध्ये स्वधर्म व विश्वशांती परिषदेसाठी ते जपानला गेले होते. हे लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. जपानमध्ये गेले होते. 1966 मध्ये विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष होते. ठिकाण प्रयाग या ठिकाणी विश्व हिंदू परिषद झाली होती, त्याचे ते अध्यक्ष होते. आणि साल 1966. आता राष्ट्रपती भवनामध्ये खंजिरी भजनी म्हटली होती, त्यामुळे राजेंद्र प्रसाद यांनी त्यांना राष्ट्रसंत ही पदवी दिली. राष्ट्रसंत पदवी कोणी दिली हा प्रश्न येऊ शकतो. राजेंद्र प्रसाद हे त्याचं उत्तर आहे. तर 11 ऑक्टोबर 1968 मोजरी अमरावती येथे त्यांचं गुरुकुंज आश्रमात देहावसन झालं आणि त्या ठिकाणी त्यांची समाधी आहे. विचारू शकतो की त्यांची समाधी कुठे आहे? तर गुरुकुंज या ठिकाणी त्यांची समाधी. 1925 मध्ये नागपूर विद्यापीठाला त्यांचे नाव देण्यात आलं. नागपूरचं आत्ता विद्यापीठ हे यांच्या नावाने. तर त्यांचा फेमस ग्रंथ, त्याच्यावर आयोग सारखा प्रश्न येतो, ग्रामगीता हा त्यांचा फेमस ग्रंथ आहे. तुकडोजी महाराज म्हणलं की ग्रामगीता हे तुमच्या डोळ्यासमोर आलं पाहिजे. एवढी गोष्ट लक्षात ठेवली तरी तुकडोजी महाराज कवर होत. अनुभव सागर भजनावली, राष्ट्रीय भजनावली व सेवा स्वधर्म ही इतर त्यांचे ग्रंथ आहे. पण ग्रामगीतेवर प्रश्न येण्याची शक्यता खूप जास्त आहे. आता त्यांच्यावर आयोगाचे जे प्रश्न विचारले ते पाहू. PSI मेन्स 2013ला जो प्रश्न आला होता तो पाहू. यावली, चिमूर आणि आष्टी येथे चले जाऊ आणि भारत छोडो चळवळ यांच्या प्रेरणेने सुरू झाली. आता आपल्याला ट्रिक दिलेली, यावली, चिमूर आणि आष्टी हे ठिकाण कुडालचे? विदर्भातले.
तर क्रांतिसिंह नाना पाटील यांचं कार्य कुठे आहे? साताऱ्यामध्ये, त्यामुळे हा पर्याय जातो. स्वामी रामानंद तीर्थ यांचं कार्य कोणतं आहे? मराठवाडा मुक्तीसंग्रामात त्यांचं कार्य आहे. आणि अच्युतराव पटवर्धन यांचं गोव्यात काम, त्यामुळे गोवा मुक्तीसंग्रामात. त्यामुळं ह्या गोष्टीवरून आपल्याला लगेच लक्षात येतं की राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे त्याचं उत्तर आहे. म्हणजे सेल्फ एक्सप्लेनेटरी हा पर्याय आहे. आणि आयोगाने आपल्याला जे प्रश्न विचारलाय तो पण एकदम डिटेलमध्ये विचारलाय, त्यामुळे इथं कन्फ्यूज होण्याचं कारणच नव्हतं. जरी तुम्हाला बेसिक माहिती जरी असली की मग माहीत जरी नसलं तरी ह्या तिघांविषयी जरी माहित असली तरी तुकडोजी महाराजांपर्यंत तुम्ही जाऊ शकत होते, किंवा ह्या गोष्टी त्यांचा नक्की जन्म कुठं झालाय, त्यांचं कार्य कोणत्या भागात, याच्यावरून पण तुम्ही उत्तरापर्यंत जाऊ शकत. म्हणजे याचा अर्थ काय, तुम्हाला प्रत्येक गोष्ट एक्झॅक्ट माहिती असण्याची गरज नाही. त्यांचं कार्य नक्की क्षेत्र कुठे आहे आणि कोणत्या याच्या भागात त्यांनी काम केलं, ह्या गोष्टी तुमच्या लक्षात जरी असल्या, 2-3 कोणतेही समाज सुरुवात घेतली तर आपण त्यांचा कार्यकाळ, ज्या भागात त्यांनी काम केलं आणि त्या क्षेत्रात काम केले, अशा 3 गोष्टी लक्षात ठेवून त्या एलिमिनेशन राहून आपण उत्तरापर्यंत जातो. त्यानंतर पुढचा जो प्रश्न आला ते कधी विचारलाय, तो PSI पूर्व 2013 प्रश्न विचारलाय. गावचा विकास कसा साधावा हे लोकांना समजावून देण्यासाठी ग्रामगीता, मी आधी सांगितल्याप्रमाणे की सर्वात महत्वाचा ज्यांचा ग्रंथ आहे ग्रामगीता, याच्यावर प्रश्न विचारला जातो. आता आपल्यासाठी एक डाटा निर्माण झाला, ग्रामगीतामध्ये त्यांनी काय सांगितलं, हा क्वेश्चन आयोग नंतर विचारू शकतो. म्हणजे तुम्ही जो प्रश्न डाटा दिलाय ना तो पण लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न असा येऊ शकतो, ग्रामगीतेत काय सांगितलंय, गावचा विकास कसा साधावा हे ग्रामगीतेत सांगितलं. म्हणजे पुढील जर आयोगाने प्रश्न विचारला भविष्यकाळात तर प्रश्न असा येईल. म्हणजे आपल्याला जर प्रश्नात काही आयोग डाटा देत असेल ना तर आपलं काम आहे त्या नोटमध्ये अपडेट करणं, कारण प्रश्न परत त्याच्यावर फॉर्म होतो. आता ग्रामगीता आपल्याला माहिती आहे की राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी लिहिलाय, आपल्या बेसिक डाटामध्ये तो सांगितलेले. सपोज तुम्हाला काहीच माहित नाही तर तुम्ही म्हणजे ब्लँक तो क्वेश्चन सोडायचा नाही. तुम्हाला जर माहित नाही ग्रामगीता कोणी लिहिली मग काय करायचं, तर आयोग बऱ्याच वेळा ना जो पर्याय आहे तो सेल्फ एक्सप्लेनेटरी पर्याय देतो. म्हणजे आता संत तुकाराम हे पण महाराज होते, संत एकनाथ हे पण महाराज होते, संत नामदेव हे पण महाराज होते. पण उत्तर ज्यावेळेस क्वेश्चन बनत होता त्यावेळेस जिथून त्यांनी उत्तर घेतलं त्या ठिकाणी असं लिहिलं होतं राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, त्यामुळे त्यांनी पर्याय महाराज हा शब्द टाकला. आणि हे त्यांनी मनाने बनवले, त्यामुळे त्यांनी महाराज हा शब्द नाही टाकला. म्हणजे हे पण एक लॉजिक आहे. जर तुम्हाला काही येत नसतं, क्वेश्चन ब्लँक सोडण्याच्या ऐवजी काहीतरी मार्क करायचं, तर हे लॉजिक तुम्ही कायम लक्षात ठेवा. जे उत्तर सेल्फ एक्सप्लेनेटरी असतं ते उत्तर असण्याची शक्यता ही 99% असते. थँक्यू. तुकडोजी महाराजांविषयी आपण सर्व डिटेलमध्ये पाहिलेले आहे. तर आपला टेलिग्राम चॅनल आहे द टार्गेट MPSC आणि YouTube चॅनल आहे, तो तुम्ही सबस्क्राईब करा. धन्यवाद.